पाहत आहात आरपी न्यूज. मुंबईच्या मालाड पूर्व पी उत्तर विभागाच्या कार्यालयाच्या समोर आपण आहोत. महानगरपालिकाचं ऑफिस आहे इथे. आपण रामलीला मैदान मध्ये आहोत. मी तुम्हाला दाखवू इच्छितो की माझ्या मागे जे मैदान आहे त्या मैदानासंदर्भामध्ये आपल्याला तक्रार मिळाली की हे जे मैदान, मी कॅमेरामॅनला सांगेन की जरा पुढे येऊन हे कॅमेरामध्ये हे पूर्ण मैदान दाखवावं. या मैदानामध्ये लहान लहानची मुलं खेळतात. हे मैदान खेळण्याकरता आहे. हे मैदानाची दुरवस्था काय आहे, त्या मैदानामध्ये खड्डे दाखवण्यात यावे. जरा जवळून त्या मैदानाचे खड्डे दाखवायचे. जरा जवळून मी झूम करून दाखवतोय की या मैदानाची जी दशा काय झालेली आहे, ही मैदानाची दशा कशामुळे झालेली आहे, याबद्दल आपल्याला इकडच्या स्थानिक लोकांनी तक्रार केलेली आहे की हे मैदान जे आहे ते मैदान न राहता हे उद्योग व्यापाराचं माध्यम झालेलं आहे. पी उत्तर विभागाचे अधिकारी इथे वारंवार कार्यक्रम घेऊन लोकांना हे मैदान रोज भाड्यावर देतात आणि या भाड्याच्या पैशावर कोण भाड खात आहे ते देखील आपण काढूया. कारण हे भाड्याचं प्रकरण, इकडची मुलं कशा प्रकारचं ह्याच्यावर पूर्ण विस्तार सांगतात, आपल्याला कशी तक्रार सांगतात, येऊया आपण यांच्याकडून जाणून घेऊया की काय तक्रार आहे यांची नक्की. लहान लहान बाळांकडून आपण जाणून घेऊया काय परिस्थिती आहे इकडे. आपण पुन्हा एकदा जवळून दाखवूया की ही जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे इकडची मुलं कशा प्रकारे कंटाळलेली आहेत, त्यांना खेळायला मैदान नाहीये. ही जी लहान लहान मुलं इथे उभी आहेत ह्याच्यासोबत आपण बघू शकता की इथे त्रास होतो का तुम्हाला खेळायला? इधर खेलने में तकलीफ है क्या? हाँ. ये मैदान कितने दिन खुला रहता है? यहाँ क्या होता है? ज्यादा से ज्यादा 6 से 5 महीने तो बंद ही रहता है मंडप की वजह से. क्या रहता है यहाँ पे? यहाँ पे मंडप रहते हैं. तो गणपति और नवरात्रि का तो मान सकते, लेकिन बाकी सब टाइम पे जैन लोग का ऐसे मंडप रहते हैं. मंडप रहते हैं तो आपको हाँ. खेलने में तकलीफ होती है? मंडप हट भी जाते हैं, फिर भी ऐसा उबड़ खाबड़ रहता है ना, तो और खेलने को नहीं जमता. क्या नाम है बेटा आपका? सौम्या. सोना, कहाँ रहते हो आप? रानी सती रोड. राणी सती रोड में. ये जो खड्डे पडे त्याच्यावर त्रास आहे का तुला? हाँ. खेळायला त्रास होतो का? हाँ. काय मागणी करतो तू? आपले देशाचे मुख्यमंत्री प्रधानमंत्री कोण आहे? मोदी साहेब आहेत ना, हाँ. त्यांच्याकडे तू बोलू शकतो का? हे मैदान हा. चांगलं असायला पाहिजे हाँ. वाटतं का तुला? असं हाँ. काय मागणी करतो? हे ग्राउंड सरळ करायला. सरळ करायला. क्या नाम है? काव्या. काव्य, क्या तकलीफ है यहाँ पर? खेलते हो तो क्या तकलीफ आती है? इधर ज्यादा से ज्यादा मंडप ही रहते हैं. हमें खेलने के लिए बहुत ही ज्यादा तकलीफ होती है. हमारे लिए ज्यादा से ज्यादा 2 या 3 ही बड़े बड़े मैदान है और ये एक मैदान तो ऑलरेडी नष्ट हो चुका है. 2-2 दिन में मंडप रहते इधर. क्या होता ज्यादा है से यहाँ पर? ज्यादा. क्या होता है मंडप में? क्या होता है? कभी कथा रखते हैं, कभी जैन लोग का मंदिर लगा देते हैं. मंदिर मतलब मंडप फंक्शन वो सब रख देते हैं, तो हम लोग को खेलने में तकलीफ होती है. महीने में 1 या 2 दिन खुला रहेगा और ऊपर से ये उबड़ खाबड़ रहता है. क्या नाम है बताता? सोहम. सोहम, काय त्रास आहे? सर 5 आम्ही लोक पावसाळ्यानंतर किती दिवसानंतर आलो इकडे. कधी पण नवरात्रीचं फंक्शन असतं, जैन मंदिर बांधलेलं असतं, जैनचं मंडप असतं, आम्हाला खेळायलाच भेटत नाही. आम्ही लोक शाळे असल्यामुळे फक्त सॅटर्डे संडे येतो तेव्हा पण इकडे मंडप असतो, मग आम्हाला खेळायला भेटत नाही. इधर ज्यादातर जैन लोग का मंडप पोजीशन वैसे मंडप रहता है और जब खाली होता है तो उबड़ खाबड़ रहता है. अभी रोड की मतलब मैदान की कंडीशन क्या है? अब बहुत खराब है. बहुत खराब है. हाँ, जो पिच बने थे वो भी खराब हो, वो भी अभी बराबर किए. क्या मांग है आपकी? क्या लगता है आपको? क्या बराबर ग्राउंड बराबर होना चाहिए और कम से कम मंडप बनने चाहिए इधर. आमच्या सोबत स्थानिक इकडचे एक प्रतिनिधी आहेत, इकडचे रहिवासी, त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, काय त्रास आहे? काय बोल? माझं नाव कैलास काशाराम साळुंके. इथं आम्ही कमीत कमी पावसानंतर 3 महिने झाले. 3 महिन्याचं मंडप आहे, त्यामुळे इथं मुलांना खेळायला भेटत नाही. मालाडमध्ये आमच्या इथं एक पण ग्राउंड नाही, या साईडला ईस्ट साईडला. तर आमच्या मुलांना खेळायला भेटत नाही. 3 महिने झाले कोणाला खेळायला भेटत नाही. आणि जर आता मंडप चालू बंद केलं तर हे खराब रस्ते, हे किल्ले बाहेर ठोकलेल्या मुलांना जॉगिंगला भेटत नाही. इथे लोकांना खेळायला भेटत, मुलांना, लहान मुलांना, मोठ्या मुलांना खेळायला भेटत नाही. इथं आम्हाला एकच मैदान आहे, त्यामुळे आमची एवढीच मागणी आहे की मंडपचा कार्यक्रम बंद व्हावा आणि मुलांना खेळायसाठी मैदान बघा. तुम्ही बीएमसीला एक तक्रार देखील केलेली, त्याच्यानंतर अधिकाऱ्यांचा तुम्हाला फोन आलेला, अधिकारी तुम्हाला काय बोलले? आम्ही 1916 वर कंप्लेंट बी केली बॉम्बे बीएमसीला. तेवढं आम्ही सांगतो म्हणून याच्यापुढे मंडप होणार नाहीत आणि व्यवस्थित मैदान करतो. पण अजून मैदान व्यवस्थित केलं नाही आणि आमचा ते प्रोग्राम पण बंद करणार. पण आमची एवढीच इच्छा आहे. मोदी साहेब बोलतात खेलो इंडिया, पण इथं मुलांना खेळायला भेटत नाही. आणि कसलं खेलो इंडिया बोलतात? सर्व बीजेपी नेते सर्व एक प्रोग्राम करतात इथे. सर्व जैन मंदिर, गुजराती सर्व प्रोग्राम असतात. इथं पहिलं मंदिर होतं, ते सर्व आमदार साहेब बोलले काय मंदिर हटवा आणि ते मंदिर तिथे गेलं. तुम्हाला खेळायला जागा होईल आणि त्यांनी खेळायचं बंद केलं आणि इथं मंडप सारे कार्यक्रम असतात. माझा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही जेव्हा महानगरपालिकेला तक्रार केलेली
तेव्हा एखाद्या बीएमसी अधिकारीने तुम्हाला फोन केलेला अशी माहिती आहे. मग ते फोन BMC म्हणजे अधिकारी काय बोलले? ते आमचा एक मित्र रिचर्ड डिसूजा करून त्याने ट्विटरवर टाकलेलं. ट्विटरवरती सर्व व्हायरल झाला होती व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये ते लोक बोलले का तुम्ही ती कंप्लेंट मागे घ्या, आम्ही तुमचं मैदान व्यवस्थित करून देतो. पण ते अजून काय झालं नाही, काय नाही. ते आमच्या प्रोसेसमध्ये कंप्लेंट करायचं, ट्विटरवर टाकायचं. आमचं आता उद्या आम्ही बहुतेक आम्ही इथल्या साहेबांना भेटणार. आम्ही मैदान व्यवस्थित माती टाकून व्यवस्थित रोड फिरून द्या. बघूया आता तुम्ही काय आमच्यासाठी मदत करता. पण लवकर मैदानचं कार्यक्रम व्यवस्थित मैदान करून द्या आणि इथले कार्यक्रम बंद व्हायला पाहिजे, आमची एवढी इच्छा आहे. कार्यक्रम आहे तर एकदा ठीक आहे, पण खेळायला एक दिवस भेटता, महिन्याला कार्यक्रम असं अशी परिस्थिती आहे. मैदान असून मैदान एक दिवस खेळायला भेटतं आणि कार्यक्रम 6 महिने असतात, पण खेळणार तरी कुठं आम्ही. तर आपण पाहिलं ह्या रामलीला मैदानामध्ये रामाची लीलाच होत नाही आहे. इकडे फक्त रामलीलामध्ये अनेक असंख्य प्रकारचे विविध प्रकारचे कार्यक्रम होत आहेत. आणि ह्या लहान लहान मुलांना जी आपल्या मागे जी लहान लहान मुलं दिसतात, मी पुन्हा एकदा दाखवीन की कॅमेरामनच्या बाजूला देखील मुलं आहेत, तिथे तुमच्या राईट साईडला देखील मुलं आहेत. या सर्व मुलांचं एकच म्हणणं आहे की आमच्या खेळाचं, आमच्या हक्काचं मैदान आम्हाला तर आपण पाहिलं कशा प्रकारे ह्या खेळाडूंनी आपलं मैदान चोरीला गेल्याची तक्रार आपल्याकडे केली. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी पण आपण जाणून घेऊया कशा प्रकारची मनमानी लहान आणि युवा वर्गाचा खेळण्यासाठी हे मैदान होतं की पैसे कमवण्यासाठी हे मैदान होतं. ह्याच्या अशीच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा. कॅमेरामॅन अनिल कटरे सोबत मी राजेश पांडे, मुंबई. जय महाराष्ट्र. आज इथे मालाड ईस्टला रामलीला मैदान आहे, इथे क्रिकेट खेळायचं. आता तुम्ही बघू शकता इकडे सगळीकडे 2 महिने झाले, पावसाळा संपलाय, आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे, आम्हाला सुरुवात करायचं आहे. इकडे मंडप 2 महिन्यापासून मंडपच असतं, आम्ही खेळूच नाही शकत. आणि दररोज येतो, दर संडेला येतो आणि आम्ही रिटर्न असंच जातो. त्यासाठी काय करायचं ते आम्हाला जरा काहीतरी हेल्प. जेवण सर्व. मी कैलास काय श्रम साळुंखे. आम्ही मैदान रोज सगळ्या प्रॅक्टिसला माणसं जॉगिंगला येतात, तर इथं पूर्ण मैदान पण खराब झालं आहे. सर्व खड्डे खोदून ठेवतात, मंडप बांधतात, तिथे लहानपणा खिळे लागतात, जॉगिंग करतात खिळे लागतात. त्यामुळे भरपूर इथं घाण झालेले. ते जेवणाचं सांडपाणी सांडतं लोकांचं प्रदूषण ठेवतो, त्यामध्ये मच्छर बिच्छर लोकांना रात्री येतात, त्यांना जॉगिंग करायला मच्छर जावतात. खूप समस्या आहेत तिथे, खेळायला काय भेटत नाही आम्हाला. त्यावर तुम्ही काही बंदोबस्त करा आणि मैदान आम्हाला खेळायला. इथं मध्ये एक मैदान होतं, ते आमदार साहेब खासदार साहेब बोलले का ते इथं खेळायचं मैदान आहे म्हणून मंदिर हटवा, आणि मंदिर हटवून त्यांना नुसते मंडप बांधतात. त्याला काय अर्थ आहे काय? म्हणजे आम्ही खेळायचं कुठे मालाडमध्ये आम्ही एक पण मैदान नाही. 1 वर्षामध्ये 2 महिने 3 महिने झाले मंडपच बांधून ठेवला इथे. ये देखो मलाड का रामलीला मैदान, ये मैदान में कभी भी खेलने बच्चे लोग को मिलता नहीं है. जब भी देखेंगे तो कुछ ना कुछ फंक्शन रहता है, कुछ ना कुछ कार्यक्रम रहता है, और मैदान बाद में ये लोग का फंक्शन ख़त्म हो जाता है, मैदान को ये लोग ऐसा छोड़ देते हैं. ये देखो, ये पी नॉर्थ मलाड ईस्ट रामलीला मैदान, डायमंड बाज़ार. कोई आमदार, कोई भी पार्टी वाला कोई भी सपोर्ट नहीं करता है, कोई आता नहीं है. सिर्फ वोटिंग के टाइम पे सब आते हैं. हम लोग को खेलने के लिए जगह नहीं है, हम लोग कहाँ जाएंगे, हम किसको बोलेंगे. ये देखो मैदान की क्या हालत बना के रखा है. देखो ये मलाड से हाईवे के बीच में ये एक ही मैदान है भाई. बोल पूरे मलाड ईस्ट में खेलने के लिए एक ही मैदान बचा है हाईवे से मलाड ईस्ट में. परिस्थिती काय काय आज हे रामलीला मैदान वर्षांवर्षापासून, म्हणजे आमचे वडील पण इकडे खेळायचे, एवढं जुनं हे मैदान आहे मालाड ईस्टचं. आणि एकमेव मैदान जे मालाड ईस्ट मध्ये जे राहिलंय ते हे मैदान आहे. आज तुम्ही मैदानाची हालत बघू शकता, इथे दाखवा, सगळं खोदून ठेवलंय. इकडे दर 2 दिवसाला लग्न असतो, कुठला ना कुठला प्रसंग असतो. आम्हाला त्या लग्नाला किंवा कुठल्या प्रसंगाला आमचा विरोध नाहीये, पण ते झाल्यानंतर तुम्ही 4-4 दिवस 8-8 दिवस हे मैदान असंच खोदून ठेवताय. म्हणजे पावसाळ्याचे 4 महिने 5 महिने ते एकदा मैदान जातं, त्याच्यानंतर अजून ते रिपेअरिंग करायला 2-4 महिने ते जातात. आता जे सुट्टीचा दिवस आहे आणि आता जे आहे ह्याच्यामध्ये परत हे मैदान असं खोदून ठेवलं जातं. म्हणजे वर्षामध्ये मुलांना खेळायला किती वेळ मिळतोय. आज हे सगळेजण मुलं आहेत ते खेळायला जाणार कुठे. आज खेळे पडलेत, तुम्ही जे बघताना तर इकडे खेळे पडलेत, ते खेळे मुलांच्या पायामध्ये घुसतात. मी तुम्हाला अडवीन, या मैदानाच्या बाजूच महानगरपालिकेचं कार्यालय. मला काय वाटतं हे का अंधार नगरी चौकट राजा असं म्हण आहे ती. आता मी तुम्हाला सांगतो, तो महानगरपालिकेचं म्हणलं, आता हे महानगरपालिकाचं जे आहे ते आता उघडलं गेलंय, बरोबर आहे. याचा कारभार एवढा पूर्ण फुलफ्लेज सुरू झाला नाहीये. आता उद्या मी असिस्टंट कमिशनरला भेटायला पण जाणार आहे या 2-4 दिवसामध्ये. आहे ना, लेटर दिले, 1916 वर कंप्लेंट केली, सगळं काही केलं, पण अजूनपर्यंत याच्यावर काय नियोजन होत नाहीये. तर आता उद्या परवा आम्ही जाणार आहे. तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी अजून पण सांगेन की आता स्थानिक जे सरकार आहे त्या सरकारने
आता आणलं थोड्या दिवसापहिले तुम्ही बघितलं असताना की आलंय की खेल महोत्सव. म्हणजे खेल महोत्सव फक्त टीव्हीवर दाखवायला आणि सगळ्यांना दाखवायला आहे का? म्हणजे कुठल्या तरी एक प्रायव्हेट मैदान घ्यायचं, तिकडे एक दिवसाचा कार्यक्रम करायचं, सगळ्या लोकांना बोलवायचं आणि तेवढ्या पुरतं ते सीमित आहे का? आणि जे रोजचं जे आता हे मुलं जे त्रास भोगतात आहे तेव्हा ते खेल महोत्सव असो काय असो ते काय चालत नाही. माझा हा डायरेक्ट आक्षेप त्यांना आहे की खेल महोत्सव फक्त तुमचा दिखावा आहे, पण ऍक्च्युअल मध्ये जेव्हा पब्लिकला गरज आहे तेव्हा कोणी हे नाही करत.